नमस्कार। मान आणि खटाव तालुके हे कायम दुष्काळी तालुके म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत। संपूर्ण मान तालुका आणि खटाव तालुक्याचा काही भाग मिळून खटाव मान हा विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे। या मतदारसंघाचं राजकारण आजवर केवळ पाण्याच्या भोवती फिरलेलं आहे। 2009 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ मात्र 2009 नंतर पक्ष किंवा आघाडीपेक्षा उमेदवार आणि जात फॅक्टर या दोन मुद्द्यांवर ह्या निवडणुका लढवल्या गेल्या। सध्या महायुतीकडून विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे चौथ्यांदा या विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत, तर त्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले आहे। नक्की काय समीकरण आहेत या मतदारसंघाची जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या YouTube चॅनलवर। पूर्वीचा मान मतदारसंघ हा 2009 पर्यंत राखीव मतदारसंघ म्हणून होता। 2009 पर्यंत सदाशिवराव पोळ सांगतील तो उमेदवार या ठिकाणाहून निवडून यायचा। थोडक्यात सदाशिवराव पोळ हे या तालुक्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जायचे। मात्र 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात आला आणि या ठिकाणून स्वतः सदाशिवराव पोळ आणि अपक्ष उमेदवार म्हणून जयकुमार गोरे अशी लढत झाली। यामध्ये जयकुमार गोरे यांनी बाजी मारली आणि ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे हे काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांनी या ठिकाणाहून आमदारकी मिळवली। पुन्हा 2019 मध्ये ते भाजपवासी झाले आणि भाजपकडून त्यांनी ही विधानसभा लढवली आणि विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक केली। सध्या जयकुमार गोरे हे चौथ्यांदा या विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत, परंतु यावेळी महाविकास आघाडीनं त्यांच्या विरोधात चांगली वज्रमूठ बांधलेली आहे। प्रभाकर देशमुख, प्रभाकर घारगे, अनिल देसाई, रणजित देशमुख, अभय जगताप ही दिग्गज मंडळी खरं तर इच्छुकामध्ये होती, परंतु शरद पवारांनी शेवटी प्रभाकर घारगे यांना या मतदारसंघाची उमेदवारी दिली। त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता चुरस निर्माण झालेली आहे। माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक शांत, संयमी आणि सहकार उद्योग क्षेत्राची चांगली जाण असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच पद्धतीनं मान खटाव कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत। यापूर्वी सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेमधून 6 वर्षासाठी ते विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत। त्यामुळे विधानसभेच्या कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे। त्याचबरोबर पडळ कारखाना आणि स्वतःचे इतर उद्योग व्यवसाय यांच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये चांगली रोजगार निर्मिती केलेली आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते, माड्याचे खासदार मोहिते पाटील, त्याच पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा राहील। तर दुसऱ्या बाजूला त्यांचा मतदारसंघामध्ये असलेला कमी संपर्क, प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी न दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा असलेला रोष आणि महाविकास आघाडीतली सुंदोपसुंदी, त्याच पद्धतीनं 2021 मधल्या एका प्रकरणात त्यांना झालेला तुरुंगवास, या सर्व बाबी त्यांना धोक्याच्या ठरू शकतात। तर जयकुमार गोरे हे सतत संपर्कात असणारा नेता अशी त्यांची ओळख आहे। कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्या पाठीमागे उभा आहे। लोकसभेला देखील त्यांनी या तालुक्यामधून महायुतीला 23,000चं लीड दिल्यामुळे त्यांचं मनोधैर्य उंचावलेलं आहे। गेल्या 15 वर्षांमध्ये जयकुमार गोरे यांनी केलेली विकास कामं आणि मानगंगा नदीमध्ये बांधलेले पृथ्वी बंधारे यांची साखळी आणि मानच्या दक्षिण भागामध्ये पोचवलेलं पाणी या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरू शकतात। तर दुसऱ्या बाजूला शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या मतदारसंघामध्ये त्यांची कोंडी करू शकते। जिहे टेंभू, ताकारी, तारळी आणि जिहे कटापूर या योजनांचं पाणी ते शेतापर्यंत पोहोचवू शकले नाहीत, हे त्यांचं अपयश सिद्ध होतं। त्याच पद्धतीनं या भागात असणारा प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न, या भागात होत असलेलं स्थलांतर, या गोष्टी ध्यानात घेता या ठिकाणी गेल्या 15 वर्षांमध्ये जयकुमार गोरे यांनी कोणताही मोठा उद्योग किंवा प्रकल्पाची उभारणी केलेली नाही। त्यामुळे या गोष्टी त्यांना बॅकफूटवर नेऊ शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, यामुळे जयकुमार गोरे या निवडणुकीमध्ये अडचणीत येऊ शकतात। काल परवापर्यंत या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांना विजयाची समसमान संधी होती, मात्र परवाच एक अचानक ट्विस्ट या निवडणुकीमध्ये निर्माण झाला आणि या ट्विस्टचे निर्माते, दिग्दर्शक सबकुछ होते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सातारा जिल्ह्याला 2 जागा शिवसेनेला सुटणार होत्या। त्यापैकी एक जागा पाटणची तर दुसरी जागा ही मानची सुटेल असा विश्वास शेखर गोरे गटाला होता। मात्र ही जागा शेखर गोरे गटाला न सुटता ती सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाला सुटली आणि यानंतरच शेखर गोरे गट अस्वस्थ झाला। नेमकी हीच अस्वस्थता त्यांची ओळखून रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी या ठिकाणी मोठा गेम केला।
महाविकास आघाडी आपला केवळ वापर करून घेत आहे आणि 3 वेळा शरद पवारांनी शब्द देऊन सुद्धा तो पाळला गेला नाही, ही खंत शेखर गोरे गटाला सतावत होती. आणि यातूनच त्यांनी एक मीटिंग लावली आणि या मीटिंगमध्ये खुद्द रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल लावला. या व्हिडिओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांच्यासाठी संधी देण्याचा शब्द दिला. याच मीटिंगमध्ये शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडून जयकुमार गोरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि हाच या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. येणाऱ्या काळात शेखर गोरेंच्या मदतीनं जयकुमार गोरे हे निश्चितच या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करतील असा विश्वास दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आहे. एकूणच कालपर्यंत दोघांसाठीही समान संधी असणारी ही निवडणूक शेखर गोरेंच्या पाठिंब्यामुळं जयकुमार गोरेंसाठी अतिशय सोपी झाली आहे आणि जयकुमार गोरे हे यावेळी 30 ते 35 हजाराच्या मताधिक्यानं या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो. जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते त्यांना गमतीनं तेल लावलेलं पैलवान असं म्हणतात. बंधू शेखर गोरे यांच्या मदतीनं हा तेल लावलेला पैलवान यावेळी महाविकास आघाडीच्या तावडीतून सुटणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.